नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये सॉलिड स्टेट या चॅप्टरमध्ये आपण टाइप्स ऑफ सॉलिड स्टेट, क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड, त्याचबरोबर आपण क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड डिपेंड अपॉन द इंटरमॉलिक्युलर फोर्स. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये क्रिस्टल लॅटिस अँड टाइप्स ऑफ युनिट सेल याचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की सॉलिड हे कशाने बनलेले असतात. सॉलिड हे ॲटम्स, आयन्स और मॉलिक्युल्स यांनी बनलेले असतात. यालाच आपण कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असे म्हणतो. आणि या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स जे सॉलिड स्टेट मध्ये असतात त्यांची अरेंजमेंट ही विशिष्ट अशा पद्धतीने आपल्याला दिसून येत असते. क्रिस्टलाइन सॉलिड यांच्यामध्ये ॲटमची रचना किंवा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची रचना ही रेग्युलर अरेंजमेंट मध्ये आपल्याला दिसून येत असते. चला तर मित्रांनो, आज आपण या क्रिस्टल लॅटिसच्या संदर्भामध्ये माहिती घेऊया. वी कॅन डिफाइन क्रिस्टल लॅटिस. Crystal lattice defined as the regular arrangement of constituent particles in 3 dimensions are called crystal lattice. मित्रांनो, क्रिस्टल लॅटिसची डेफिनेशन आपण अशा पद्धतीने करू शकतो की कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स जे की ॲटम्स, आयन्स अँड मॉलिक्युल्स यांची अरेंजमेंट जर रेग्युलर ऑर्डर मध्ये आणि ती 3 डायमेन्शन मध्ये असेल तर त्याला आपण क्रिस्टल लॅटिस असं म्हणतो. फ्रेंड्स, वी कॅन डिफाइन क्रिस्टल लॅटिस. क्रिस्टल लॅटिस नथिंग बट द रेग्युलर अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, मे बी atoms, ions or molecules in 3 dimensions are called crystal lattice. मित्रांनो, क्रिस्टल लॅटिस मध्ये ॲटमची रचना ही रेग्युलर पद्धतीने एका विशिष्ट पद्धतीने 3 डायमेन्शन मध्ये असते. ते आपल्याला या पद्धतीने सांगता येईल. त्यालाच आपण क्रिस्टल लॅटिस. आणि या क्रिस्टल लॅटिस मधले जे ॲटम्स आपण दाखवतो आहोत त्यांना आपण पॉइंट्स म्हणतात. या पॉइंटची रचना आपल्याला 3 डायमेन्शन मध्ये आपल्याला सांगता येईल. 14 possible 3D lattice are called Bravais lattice. The French mathematician Auguste Bravais first described them. Then, next topic, the characteristics of the crystal lattice. In crystal lattice, characteristics of the crystal lattice. The crystal lattice, each points are called the lattice point. Each point are called the lattice point. Then each point are maybe atoms, ions or molecules. These points are joined in a straight line to bring out specific geometry. Crystal lattice can be divided into the 7 crystal systems are called unit cell. मित्रांनो, युनिट सेल काय आहे ते आपण पाहूया. युनिट सेल हे क्रिस्टलाइन सॉलिडचा स्मॉलेस्ट पार्ट, त्याला आपण युनिट सेल असं म्हणतो. किंवा युनिट स्मॉलेस्ट पार्ट पासून क्रिस्टल सॉलिड हे तयार झालेले असतात. विद्यार्थी मित्रांनो,
युनिट सेल जे काही क्रिस्टल सॉलिडच्या स्मॉलेस्ट पार्ट जो आहे त्याला आपण युनिट सेल असं म्हणतो आणि या युनिट सेल पासूनच रिपीट होऊन एक क्रिस्टल लॅटिस तयार झालेलं असतं. मित्रांनो, स्मॉलेस्ट पार्ट क्रिस्टलाइन सॉलिडचा त्याला आपण युनिट सेल असं म्हणणार. फॉर एक्झाम्पल ह्युमन बॉडीचा स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट जसं सेल आहे त्याच पद्धतीने क्रिस्टल स्ट्रक्चरचं स्मॉलेस्ट युनिट जे आहे त्याला आपण युनिट सेल असं म्हणतो. मित्रांनो, आपण युनिट सेलची डेफिनेशन आपल्याला अशी सांगते, स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर